गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आहे बुधवार आणि आज आहे आषाढी एकादश. आषाढी एकादशीच्या निमित्ताने आज आपल्याकडे होणार आहे खिचडी. मग साबुदाणा वडा. ओके, मला थोडीशी खिचडी कर. आणि भजन सुद्धा चालू आहेत सकाळी. सकाळचे 9:30 वाजता. चहा आलेला आहे. आज बायकोने छानपैकी साडी घातलेली आहे. बघा कशी खुश झालेली. लुक ॲट हिअर. मला ते पाणी. तर मित्रांनो, रोजचं रुटीन चहा नंतर कामाला सुरुवात केली. आज आषाढी एकादशी असल्या कारणाने आमच्याकडे सगळ्यांना उपवास होता व आषाढी एकादशी निमित्ताने बायकोने अगोदर स्टार्टिंगला केलेली खिचडी आमची खूप फेवरेट आहे. खिचडी खूप टेस्टी झाली होती. मी आणि दादानी दोघांनी मिळून अगोदर खिचडी संपवली. खरंच बायकोने खूप सुंदर साबुदाणा खिचडी बनवली होती. मन तृप्त झालं खाऊन. त्यानंतर मित्रांनो, बायको घेऊन आली गरमागरम साबुदाणा वडे. साबुदाणा वडे खूपच क्रिस्पी झालेले होते. मी आणि दादानी लगेच खायला सुरुवात केली. त्यानंतर दादाला दही खायची इच्छा झाली. दादाने दहीची फरमाईश केली. बायकोने लगेच दही आणून दिले. दह्यासोबत साबुदाणा वडा खूपच टेस्टी. पटकन आम्ही साबुदाणा वडा फिनिश केला. दुपारी आराम केल्यानंतर मित्रांनो, परत सायंकाळी 5 वाजेला दादाला कामावरती जायचं होतं. तर परत एकदा बायको घेऊन आली गरमागरम क्रिस्पी साबुदाणा वडे. त्यानंतर आम्ही गरमागरम साबुदाणा वडे परत खाल्ले. खूपच क्रिस्पी झालेले आहे. एक नंबर. अत्युत्तम. शेवटी बायको बसली साबुदाणा वडा खात. सायंकाळचे 5 वाजत आलेले आहे मित्रांनो. चहाची वेळ झालेली आहे. बायको, चहा घेऊन ये लवकर. बायको आली गरमागरम चहा घेऊन. अगोदर मायला. 2 दिवस म्हणजे मुक्काम लवासायला पण माथेरानला मुक्काम. म्हणजे मुक्काम 1 दिवस, लवासा एका इकडं आलं, माथेरान एका इकडं आलं. पर्यासारखा मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा. 1000 रुपये निघाले.
9:15 वाजले मित्रांनो. बायको घेऊन आलेली आहे फराळासाठी. चला बघूया काय केलेलं आहे आज फराळासाठी. भाकरीचा भात, वाव, त्यासोबत आमटी असेल. हा, आज भाकरीचा भात आणि आमटी. बायको इकडे बघ, स्माइल. आज बायकोला थोडा राग आलेला आहे कारण की आज मी बाहेर फिरायला घेऊन गेलो नाही. सोबतच आम्ही CID बघत आहे. आज माईचं पोट दुखत आहे त्यामुळं माय काय फराळाचं करणार नाही. दादा काय अजून कामावरनं घरी आलेला नाही त्यामुळं आम्ही दोघंच आज फराळाचं करणार. छान झालेली. तर मित्रांनो आजचा ब्लॉग इथेच फिनिश करतो. जर तुम्हाला असेच नवीन नवीन ब्लॉग बघायचे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.